कोकणचा राजा हापूस. पण यंदा गोडीत कडवटपणा, अवकाळी पावसाचा तडाखा आणि युद्धाचा दुहेरी फटका. हापूसचा हंगाम यंदा लवकर संपणार. नेमकं काय घडतंय पाहूयात. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. कोकणातील हापूस आंबा यंदा संकटात आहे. अवकाळी पावसाने बागा झोडपल्या, फुलं गळली, फळधारणा कमी झाली आणि उत्पादन म्हणजे थेट 25%वर आलं. यावेळी बाजारात जरा चित्र वेगळं आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पेट्या येतात, पण यंदा अवघ्या 40,000 पेट्या उपलब्ध आहेत. थोडी वाढ होईल, पण मर्यादेतच. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्येही हापूसची आवक कमी आहे. मात्र मागणी जास्त आहे, त्यामुळे दर हे गगनाला भिडले. प्रत्येक पेटी मागे 2 ते 6,000 रुपये. टॉप क्वालिटी थेट 6,000. ग्राहकांचा किस्सा ताणला जातोय. आणखी एक मोठा धक्का म्हणजे आखाती देशातील तणाव. सागरी मार्ग बंद, निर्यात ठप्प. त्यामुळे युरोप, अमेरिका हवाई वाहतूकच हा पर्याय उरलाय. मात्र त्याचा खर्च हा प्रचंड आहे. अमेरिकेसाठी किलो मागे 600 रुपये तर युरोपसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे निर्यातदार अडचणीत आणि शेतकरी चिंतेत आहेत आणि बाजार हा अनिश्चित आहे. यंदाचा हंगामही छोटा असणार आहे. 10 मे पूर्वीच हा हंगाम आटोपणार. त्यामुळेच यंदा हापूस म्हणजे लक्झरीज. यंदाचा हापूस कमी, महाग आणि अल्प काळाचा. त्यामुळे यंदा हापूस गोड, मात्र परिस्थिती कडू आहे. हापूसचा सुगंध अजूनही हवेत आहे, पण वेळ कमी आहे आणि दर जास्त. त्यामुळे मिळेल तसा आस्वाद घ्या, कारण यंदाचा हंगाम हा झटपट संपणार आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.